Hi everybody, welcome back. We are going to study or we are going to learn the new chapter, that is application of definite integration. The application of definite integration is the part of definite integration. Definite integration has a larger number of applications which includes in कुठे कुठे असतं बघा, इंजिनिअरिंग मेथड्स मध्ये असतं, सायन्स, परत various fields which involves the geometrical application of definite integration. Geometrical application of definite integration. Actually आता यामध्ये तुम्हाला 12th ला काय शिकायचं आहे, तर एरिया अंडर कर्व असं शिकायचं आहे. एरिया अंडर कर्व. आता हा एरिया अंडर कर्व बघत असताना आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द कर्व्स. आता कर्व्स ड्रॉ करायचे आहेत, पण लक्षात घ्या हे कर्व ड्रॉ करत असेल तर इफ नीडेड आणि जर स्केच करता येत असेल तर, नसेल तर आपल्याला एरिया बाउंडेड बाय द कर्व काढावा लागेल. आणि वी नीड टू नो द नेचर ऑफ द कर्व्स अँड देअर ग्राफ्स. आपल्याला नेचर ऑफ कर्व माहीत पाहिजे आणि त्याचा ग्राफ माहीत पाहिजे. आता आपल्याला एरिया अंडर द कर्व बघत असताना, एरिया अंडर द कर्व बघत असताना कोणकोणत्या गोष्टी येतात, तर एरिया बाउंडेड बाय द कर्व, ऍक्सिस अँड गिवन लाईन्स. एक कर्व असेल, तो कर्व ऍक्सिस बरोबर आणि दिलेल्या काही लाईन्स असतील त्याच्याबरोबर काढायचे. अँड एरिया बिटवीन टू कर्व्स. हे दोनच पार्ट आहेत सिलेबस मध्ये, लक्षात ठेवा. एरिया अंडर द कर्व मध्ये हे दोन पार्ट आहेत. एरिया अंडर द कर्व. नाउ सी एक्स अँड वाय ऍक्सिस. Here y is equal to f of x is a curve. Two lines are given, x is equal to a and x is equal to b to the x axis. इथे काय म्हणायचं, area A bounded by the curve y is equal to f of x. y is equal to f of x. x axis y is equal to f of x झाला, x axis झाला, आणि given lines, which one bounded between the lines x is equal to a and x is equal to b is given by A area is equal to. आता एरिया ऑफ द रिजन कोण असणार आहे बघा, PSRQ. PSRQ इथपर्यंत असणार हा टोटल एरिया, फुल एरिया. आता x is equal to a, x is equal to b. This is the lower limit, this is the upper limit. पॉझिटिव्ह मध्ये लेफ्ट टू राईट काय होत जातो, वाढत जातो. मीन्स दिस इज अ लोअर अँड दिस इज अपर. y is equal to f of x. म्हणजे we can say that integration from a to b y dx म्हणू शकतो. Area A is equal to integration over a to b y dx. Y is nothing but f of x. We can say here x integration over x is equal to a. dx है ना, y dx. Sorry, because the limits are limits of the variable x. x is equal to a, x is equal to b, f of x dx होतो. हा कुठे आहे, तर कर्व एक्स ऍक्सिस आणि गिवन लाइन्स. आता कर्व वाय ऍक्सिस अँड गिवन टू लाइन्स असं बघूया. द एरिया ए बाउंडेड बाय द कर्व. आता कुठल्या कर्वने, एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय. टू लाइन्स कोणत्या आहेत, वाय इज इक्वल टू सी आहे, वाय इज इक्वल टू डी आहे, अँड वाय ऍक्सिस आहे. असा आला की तुम्हाला लक्षात ठेवायचं की एक्स डी वाय मध्ये येतो. इथं वाय डी एक्स असतो, इथं एक्स डी वाय होतो. विथ रिस्पेक्ट टू वाय येतात व्हॅल्यूज, बरोबर आहे ना. म्हणजे इथं तुम्ही y इज इक्वल टू सी लिहिलं काय आणि इथं लिहिलं काय, y इज इक्वल टू सी, y इज इक्वल टू डी हियर. y इज इक्वल टू सी आणि y इज इक्वल टू डी आहे. इंटिग्रेशन ओव्हर. मग आता वरती जात असताना काय होतो, हा पहिला हा कोण असतो, लोअर लिमिट, आणि हा अप्पर लिमिट. म्हणून इंटिग्रेशन ओव्हर सी टू डी एक्स डी वाय येतो, एक्स डी वाय होतो. पण बघा, द एरिया ए बाउंडेड बाय द कर्व एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय, एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय, वाय ऍक्सिस, अँड बाउंडेड बिटवीन द लाइन्स y is equal to c, y is equal to d. Correct? आता therefore the area is given by a is equal to integration of c to d x dy is equal to integration of y is equal to c, y is equal to d, g of y dy, g of y dy ला. क्लियर? इथं हे दोन आहेत. हा पहिला पार्ट इथं काय होतो, कंप्लीट होतो. एरिया बाउंडेड बाय द कर्व्स ऍक्सिस अँड गिवन लाइन. नेक्स्ट आहे area between two curves. y is equal to f of x. हा एक कर्व आहे,
y इज इक्वल टू जी ऑफ एक्स हा एक कर्व आहे, तुम्ही बघितला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स तर हा फुल एरिया येतो, y इज इक्वल टू जी ऑफ एक्स हा याच्या खालचा एरिया येतो. जर यातून हा मायनस केला तर एरिया बाउंडेड बिटवीन टू कर्व्स येतो, एरिया बाउंडेड बिटवीन टू कर्व्स याच्यामधला येतो. हा पाहिजे असेल तर हा मायनस हा करायचा, बरोबर आहे का बघा, हा मायनस हा करायचा, लक्षात येतो का बघा. आता हा टोटल मायनस हा केला की हा फुल येतो, बरोबर आहे ना. आता काय करायचं बघा, मग इथं द एरिया ऑफ दिस शेडेड रिजन bounded by two curves y is equal to f of x and y is equal to g of x as shown in the figure is given by area A is equal to modulus of absolute value of this integration over x is equal to a to x is equal to b f of x dx minus हा पहिला and then this integration over a to b x is equal to a x is equal to b g of x dx येणार. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे काय रिमार्क्स आहेत. आता रिमार्क्स काय बघा, इंटिग्रेशन ओव्हर, आता हा जो आहे फिगर 1 थोडंसं बघा, हा एक्स एक्स एक्सिस वाय वाय डॅश म्हणजे वाय ॲक्सिस आहे आणि बिलो दी एक्स ॲक्सिस हा एरिया फाइंड आउट करायचा. बिलो ज्यावेळी येतो बघा साइन कन्व्हेन्शन नुसार कोणत्याही बिलो काही पण आलं तर त्याचा आन्सर काय असतं, निगेटिव्ह असतं. इफ द एरिया बाय द कर्व which lies below x axis and bounded by the x axis, बरोबर, and line x is equal to a, x is equal to b, then हा x is equal to a लाईन आहे आणि ही x is equal to b लाईन आहे. आणि जर मग असं असेल तर लक्षात घ्या इज निगेटिव्ह, म्हणजे त्याचा एरिया काय असतो, निगेटिव्ह असतो. then in such a case we consider the absolute value required area is equal to absolute value of integration over x is equal to a to x is equal to b f of x dx from figure 1. आता फिगर 1 ही झाली. आता फिगर जर 2 बघायची, त्याच्या अगोदर काय, हा जर बिलो असेल आणि अप्पर असेल तर अबव असेल तर द एरिया ऑफ द पोर्शन लाईन अबव एक्स ॲक्सिस इज काय असतो, पॉझिटिव्ह असतो, इज पॉझिटिव्ह. द कर्व विच लाईज अबव ॲज वेल ॲज बिलो, काय बघा हा बिलो आहे आणि हा अबव आहे. द कर्व विच लाईज अबव ॲज वेल ॲज बिलो the x-axis is as shown in figure, area A1 is less than 0. हा A1 एरिया जो असतो लेस दॅन म्हणजे निगेटिव्ह असतो आणि हा काय असतो पॉझिटिव्ह, आणि हे सेम असेल तर त्यांचं आन्सर 0 होतं. बट एरिया काय 0 नसतोच ना, सो वी कॅन राईट डाऊन ॲज हियर area A1 is less than 0 and area A2 is greater than 0, then the total area is given by A is equal to absolute value of absolute area of given curve A1 plus A2 which is equal to absolute value or absolute area and integration over a to t f of x dx. Integration over x is equal to a to t here, a to t here, and the second one a2 f of x dx वाला t to b आहे, तो असा घ्यायचा आणि फाइंड आउट करायचा. अशा पद्धतीने हे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये एरिया अंडर दी कर्व बद्दलचं हे सगळ्या गोष्टीचा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली आहे. आता कशा पद्धतीने हे फाइंड आउट करायचे लक्षात ठेवा. पहिल्यांदा अ कर्व विथ एक्स एक्सिस अँड गिवन लाइन्स बाउंडेड बाय देम इज नथिंग बट y dx and a curve y axis and given two lines, बरोबर आहे. याच्यामुळे काय होतं, इंटिग्रेशन ओव्हर c to d x dy होतं, म्हणजे लक्षात आलं g of y dy. त्याच्यानंतर टू कर्व्स असतील तर वरचावाला कर्व जो आहे f1 ऑफ x घ्या, f2 ऑफ x घ्या, म्हणजे f1 मायनस f2 f1 ऑफ x मायनस f2 ऑफ x घ्या किंवा f ऑफ x मायनस g ऑफ x dx होतो इंटिग्रेशन ओव्हर a to b. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिलो जर का असेल एक्स ॲक्सिसच्या बिलो असेल तर त्याचे एरिया निगेटिव्ह असतो. दॅट्स वाय यू हॅव टू टेक द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ दॅट गिवन एरिया ऑफ द कर्व आणि मग तो पॉझिटिव्ह सांगायचा. आणि अबव एक्स ॲक्सिसच्या कुठला पण आला तर तो पॉझिटिव्हच असतो. आणि लास्ट वन इज अबव अँड बिलो ॲज वेल ॲज अबव ॲज वेल ॲज बिलो असेल तर काय करायचं, बिलोवाल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तयार करायची, मॉड्युलसमध्ये टाकायचा, तो कन्सिडर करायचा पॉझिटिव्ह आणि दोघांची ॲडिशन करायची. ओके, तर बघूयात आपण नेक्स्ट.
सिंपल है हा. डेफिनेट इंटिग्रेशन मतलब ॲप्लिकेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर जेई पॉइंट ऑफ व्यू. खूप इम्पॉर्टंट आहे. बुकमध्ये बघा टेक्स्ट बुक नंबर पेज नंबर 182 आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे टाय दिस फाइंड द एरिया इनक्लोज बिटवीन y इज इक्वल टू साइन x अँड x एक्सिस बिटवीन 0 to 4 पाय. 0 and 4 पाय दिलाय. 0 and 4 पाय बरोबर आहे. 0 and 4 पाय म्हटलंय. बघूया आपण साइन कर्व बघायला पाहिजे. साइन कर्व कसा असतो. हा 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय. ओके 2 पाय प्लस पाय बाय 2 काय असतो 5 पाय बाय 2. इथं काय आला 3 पाय पाय 2 पाय 3 पाय. इथे काय आला 7 पाय बाय 2. 3 पाय प्लस पाय बाय 2 7 पाय बाय 2 आणि इथे काय 8 पाय बाय 2 means 4 पाय. We want to find out the area of these all. Okay. आता ह्याला आपण सपोज A1 कन्सिडर केला, ह्याला A2 कन्सिडर केला, ह्याला A3 कन्सिडर केला, ह्याला A4 कन्सिडर केला. तर आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत बरोबर आहे. आता A1 A2 A3 आणि A4 कुठं एक्स मध्ये लाईज आहेत ना. एक्स मध्ये लाईज आहेत. हा 0 0 टू पाय पाय टू 2 पाय 2 पाय टू 3 पाय 3 पाय टू 4 पाय. पहिला बघू आपण इंटिग्रेशन ओव्हर 0 टू पाय. हा कोण आहे y इज इक्वल टू साइन एक्स आहे. y dx which is equal to integration of 0 to pi sin x dx which is integration over 0 to pi integration of sin x minus cos x minus cos x 0 to pi which is equal to minus cos pi minus cos 0 minus minus getting plus cos 0 minus cos of pi minus 1 plus cos 0 1 which is equal to minus minus getting plus 2 units square units 2 square units. Next second integration over pi to 2 pi sin x dx which is equal to minus cos x pi to 2 pi which is equal to minus cos 2 pi minus minus getting plus cos upper minus lower cos of 2 pi this will be in the modulus. Why? Because below the x-axis you can mention here minus cos of 0 that is equal to minus 1 cos of 2y plus 1 that is minus 1 plus in bracket minus 1 that is equal to mod of minus 2 which is equal to 2 here 2 square units. Second one. Now third one integration over 2 pi to 3 pi sin x dx which is equal to 3 म्हणजे हा 2 pi 2 pi आणि इथं 3 pi हा minus 1 येतो 3 pi minus 1 येतो.
minus cos x 2 pi to 3 pi, which is equal to minus cos of 3 pi minus is getting plus cos of 2 pi, which is equal to minus cos of 3 pi minus 1 plus cos of 2 pi 1, which is equal to 1 plus 1, which is equal to 2 square units. Third, what about for integration between 3 pi to 4 pi? Sin x dx, which is equal to minus cos x 3 pi to 4 pi, which is equal to minus cos of 4 pi minus getting plus cos of 3 pi, and which is below the x-axis, which is in the absolute value. Absolute minus cos 4 pi minus 1 plus into minus 1, which is equal to minus 2, which is equal to 2 square units. Fourth one. Therefore, integration over 0 to 4 pi sin x dx, which is equal to 2 plus 2 plus 2 plus 2 from 1 to 4. 8 square units. 8 square units. The value is 8 square units. Next, find the area enclosed by y is equal to cos x and x axis between the limits. तुम्ही काढू शकता, असं मला खात्री आहे की तुम्ही व्यवस्थित काढू शकता. म्हणजे cos x म्हटला तर बघा हा असा येणार, आणि तुम्हाला काय म्हटलं 0 to pi by 2 to pi, 0 to pi by 2 वाला बघा 0 to pi by 2. Pi by 2 to pi 0, pi by 2 to pi. इथे जर बघितलं तर हा इथं 180 होतो, म्हणजे हा पाय बाय 2 झाला, हा पाय झाला, म्हणजे हे असं आणि असं. पाय बाय 2 म्हणजे तो 1 येणार. 0 to pi by 2 कॉसचा साइन pi by 2 मायनस साइन 0, साइन 1 मायनस 0 1 स्क्वेअर युनिट्स येणार. पाय बाय 2 to पाय असेल तर मॉड्युलस मध्ये हा होतो पाय बाय 2 चा साइन अपर मायनस लोअर, साइन पाय 0 मायनस येतील प्लस पाय बाय 2 साइन पाय बाय 2 1, ते 1 1 येतो. आणि रिक्वायर्ड एरिया टोटल 0 to पाय जर असेल, थर्ड वन विचारला 0 to पाय 1 plus 1 2 स्क्वेअर युनिट्स. तुम्ही हे व्यवस्थित करू शकता. हे क्लिअर आहे. ट्राय दिस मधला हा फर्स्ट आणि सेकंड लक्षात घ्या, अशा पद्धतीने आहे. सिंपल आहे, करू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला कशाचं काय इंटिग्रेशन आहे हे माहित पाहिजे बस. एक्सरसाइज 5.1. Find the area of the region bounded by the following curves x-axis and the given lines असं दिलं. y is equal to 2x, x is equal to 0, x is equal to 5. y is equal to 2x. बघूया कसा येतोय हा y is equal to 2x. y is equal to, जर x is equal to 1 घेतला y is equal to 2, x is equal to 1, y is equal to 2, y is equal to 4, म्हणजे हा असा जाईल. y is equal to 2x, x is equal to 0 म्हणजे आणि x is equal to 5 असं म्हणणार आहे. x is equal to 0, x is equal to 5. आपल्याला हा असा
एरिया फाइंड आउट करायचा आहे. वाय वाय डॅश बघूया आता. एरिया बाउंडेड बाय द रीजन किंवा एरिया ऑफ द शेडेड रीजन, एरिया ऑफ द शेडेड रीजन is equal to area of the shaded region is equal to integration over 0 to 5a y dx, but we know that y is nothing but 2x dx, 2x square by 2, 0 to 5, 2 to get cancelled, x square over 0 to 5, which is equal to 5 square minus 0 square, 25 square units. 25 square units is your final answer. Area is equal to 25 square units. Next, x is equal to 2y, x is equal to 2y, x is equal to 2y, x is equal to 0, y is equal to 0 and y is equal to 4. काय दिलं आहे बघा. x is equal to 0 means y axis, परत x is equal to 2y, x is equal to 2y आणि तुम्हाला दिला आहे y is equal to 4 दिला आहे, y is equal to 4, y is equal to 0 म्हणजे हा येणार असा. आता इंटिग्रेशन ओव्हर एरिया बाउंडेड बाय किंवा शेडेड रीजन, इथे x is equal to 2y आहे, x is equal to 2y. x is equal to 2y असेल तर थोडंसं गपलं तुझे. 1 असेल तर y x is equal to 2, हा 1 असेल तर हा 2, जरा असा वाकडा होता, असा जातो, असा असा, हा मोठा आणि हा छोटा. y is equal to 4, इथं y is equal to 4 म्हणलं चालतंय, इथं y is equal to 0. आता 0 to 4 x dy, 0 to 4 x and 2y dy is equal to integration 2y square by 2, 0 to 4, 0 to 4, 16 minus 0 which is equal to 16 square units. अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहेत आणि हा बुक मधला क्वेश्चन मॉडिफाय केलाय आणि अशा पद्धतीने दिलाय. आता म्हटलंय की x is equal to 0, x is equal to 5, y is equal to 0, y is equal to 4. याचा तुम्हाला काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर ओरली बेट तर डायरेक्ट करता येतं तुम्हाला, कोणताच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. बघूया, कर्व काढला की पडदेशी काढता येतो तुम्हाला, येत असेल तर काढायचं, अदरवाईज तुम्ही लिहू शकता. आता काय दिलं आहे, x is equal to 0, हा x is equal to 0 झाला, x is equal to 5, x is equal to 5, y is equal to 0, y is equal to 4, y is equal to 0 म्हणजे हा झाला आणि y is equal to 4 हा झाला, म्हणजे हा 5 झाला आणि हा 4, 4 5 20 स्क्वेअर युनिट्स येतो, कारण का हा कोण आहे, रेक्टँगल आहे. बरं येणार कसं आता बघा, आता तुम्हाला काढता आलं पाहिजे. हा इंटिग्रेशन ओव्हर, आता ऍक्च्युअल तुम्ही जर हा 0 to 4 घेतला तर बघूया दिलाय का, x is equal to 4, y is equal to 4.
वाय डी एक्स इथून इथं बघूया एरिया बाउंडेड बिटवीन दिस इंटिग्रेशन ऑफ 0 to 5 हा कोण आहे 4 dx a is equal to 4 into integration 0 to 5 1 dx, whereas a is equal to 4 into x 0 to 5, area is equal to 4 in bracket 5 minus 0, which is equal to 4 5 is 20 square units. 20 square units. इक्वेशन काय होतं y is equal to 4 होतो. बघूया आता दिला y is equal to sin x, x is equal to 0, x is equal to pi by 2, x is equal to 0, x is equal to pi by 2. आता इंटिग्रेशन एरिया इज इक्वल टू 0 to pi by 2 sin x dx, a is equal to minus cos x 0 to pi by 2, a is equal to minus cos pi by 2 minus minus getting plus cos 0, a is equal to pi by 2 0 असतो plus 1, area is equal to 1 square units. 1 square units झाला. Fifth one, xy is equal to 2, x is equal to 1, x is equal to 4, x is equal to 1, x is equal to 4. Last घेऊया हा fifth one. Integration from area is equal to काय दिला x is equal to x is equal to 4, x is equal to 1, x is equal to 4, y dx आपण म्हणू. What is given? xy is equal to 2, therefore y is equal to 2 by x, therefore area A is equal to integration over 1 to 4. Why? Because x is equal to 1, x is equal to 4 दिला है, that's why you have to write in the form of y is equal to f of x. So we can write down like this, 2 by x dx, a is equal to 2 times of 1 upon x dx, this is nothing but log x, 1 to 4, a is 2 in bracket log of 4 minus log 1, area a in bracket 2 log 2 minus 0, a is equal to 4 log 2 square units. 4 log 2 is the answer, 2 log 4, or we can say 2 log 4. Why? A is equal to 2 into 2 square, that is equal to 2 log 4. It is answer here 2 times of log 4. Why? Because log 1 is equal to 0. 2 log 4 or 4 log 2, both are correct answers. 2 raised to 4 is 16, log 4 square is equal to 16, log 16 square units. त्यानंतरचे एक्झाम्पल 6 आणि 7 तुम्ही फाइंड आउट करू शकता. सिंपल आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॅराबोला आहे. आता होईल वाय स्क्वेअरचा वाय क्यूब बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मीन्स एक्स अंडर रूट एक्स वाय इज इक्वल टू, म्हणजेच काय झालं एक्स रेज टू 3/2 2/3 आणि 0 to 4 आहे झाला 2/3 4 is to 3/2 आणि 0 0 होणार आहे. 4 चा स्क्वेअर रूट 2 आला, 2 क्यूब 8 झाला, 16/3 इज युअर फायनल आन्सर, 16/3. पण हे एका बाजूचं झालं, म्हणजे तो येताना एक्स असा येतो आणि ह्याचं झालं तुमचं, ह्याचं राहिलं म्हणजे 2 न मल्टिप्लाय करायचं, 32/3 स्क्वेअर युनिट्स आन्सर येणार, 32/3. सिमिलरली वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x पण तसंच वाय इज इक्वल टू 4 अंडर रूट एक्स येतो. 4 अंडर रूट एक्सचा काय होतो बघा,
फक्त 4 न मल्टिप्लाय 128/3 32 4 जा 128. अशा पद्धतीने इथे हे एक्झाम्पल्स पहिले क्वेश्चन कंप्लीट झाले. सेकंड क्वेश्चन फाइंड द एरिया ऑफ द रिजन बिटवीन बाय द पॅराबोला देतो. त्या पद्धतीने तो एक सॉल्व करू आपण. y² = 16x दिलाय पुन्हा आणि लेटेस्ट एक्सटेंड दिलाय. ॲक्च्युली आत्ता जो झाला त्याच पद्धतीचा आहे. आणि मग नेक्स्ट आहे तो y = 4 - x². तो पण आपण त्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. पण आपण नंतरचा पार्ट बघू. या 2 व्हिडिओजमध्ये आपला हा चॅप्टर पण कम्प्लीट होईल.